आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 प्रभाग क्रमांक 19 मधील मनसेच्या उमेदवार प्रमिला विकास मोरे यांच्याशी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद. नमस्कार, मी राम माळी. जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहात जनादेश टीव्ही न्यूज. आपली माणसं, आपला देश, पाहत राहा जनादेश. नमस्कार. आता आपण ठाण्यामधील प्रभाग क्रमांक 19 मधील उमेदवार सौ प्रमिला विकास मोरे यांच्याशी आपण जनादेश टीव्ही न्यूजच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्याशी आपण त्यांच्याकडून ओळख करून घेऊया. नमस्कार. जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. प्रथम आपला परिचय करून द्या. प्रभाग क्रमांक ब मधून बोलते प्रमिला विकास मोरे. प्रथम मला हे सांगा की तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहात, कसं वाटतं तुम्हाला? मला तर बरं वाटतं. सगळ्यांचं त्यांच्या आई बहिणी सगळ्यांनी मला बरोबरी साथ, सगळ्यांनी मैत्रिणी आई बहिणी सगळ्यांनी बरोबरी साथ देत आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे मी पुढे जाऊ शकते. पण जनतेची साथ कशी आहे तुम्हाला? जनतेची पण व्यवस्थित आहे. बर. पण दुसरा प्रश्न मला आता सांगा की तुम्हाला प्रचार करताना अनुभव कसा येतो? आहे, बरं आहे. म्हणजे आमची येईल, आम्ही असं हे करून घेतो. खात्री वाटते तुम्हाला? खात्री आहे. पण मला एक सांगा, आता तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीला ठाणे महापालिकेच्या सामोरे जात आहात, बरोबर? पण निवडून याल अशी तुम्हाला खात्री आहे. पण निवडून आल्यानंतर तुम्ही काय योजना केलेल्या आहेत, काय संकल्पना राबवणार आहात ते सांगा जरा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जर मी विकास गोविंद मोरे मी माझ्या प्रभाग क्रमांक 19 मधून माझी मिसेसला उभी केले, तरी मला माझ्या महाराष्ट्र निर्माण सेनेने तिकीट दिलंय. माझ्या मिसेसला जर निवडून आली किंवा नाही आली तरी सर्वात प्रथम आमचा विचार आहे की इथल्या महिलांना रोजगार चालू करून देणं. दुसरा विषय म्हणजे इथे ॲम्ब्युलन्ससाठी खूप मोठा प्रॉब्लेम होतो. ते ॲम्ब्युलन्स मी ह्या प्रभाग 19 साठी फ्री म्हणून ठेवणार आहे मी. आणि दुसरं म्हणजे समाजासाठी एक फ्री हॉल चालू करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आणि एक भेट चौकी, जे असे प्रॉब्लेम आमच्या प्रभागामध्ये जे लोकांना आहेत ते मी पूर्ण प्रयत्न करेल चालू करण्याचं. तरी मी सर्व माझ्या प्रभागातल्या मायबापां मतदारांना मी सांगू इच्छितो की एक वेळ संधी द्या. त्या संधीचं सोनं करता आम्हाला जर आलं नाहीये तर आम्ही परत तुमच्या दरवाज्यात कधी मत मागायला येणार नाहीये अशी मी सर्वांना विनंती करतो. मला एक सांगा की तुम्हाला पक्षाकडून जी चांगली उमेदवार म्हणून संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात? लोकांची सेवा करू. सेवा नेमकी काय करणार आहात? सगळ्यात पहिला म्हणजे महिलांना जो रोजगार आहे, ज्यात इथं कम से कम गृहिणी आहेत, आमच्याकडे सामान्य घराचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करू. आणि सगळ्यात पहिला म्हणजे महिलांसाठी रोजगार. या नगरमध्ये खूप आपल्या डोक्यामध्ये पहिल्यापासून आहे, पण आपण परिस्थिती आपली नसल्यावर आपण ते करू शकलो नाही. आणि ते करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. आणि आणखी तसं म्हटलं तर ॲम्ब्युलन्सचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तो मी निवडून माझी मिसेस आली किंवा नाही आली तरी ते मी ॲम्ब्युलन्स या काही महिन्यामध्ये मी ती फ्री चार्जेस म्हणून ते चालू करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जे माझ्या साहेबांवरती विश्वास दाखवलाय त्याला मी कुठे तडा करून देऊ देणार नाहीये. प्रामाणिकपणे मी ह्या एवढ्या वर्ष प्रभागात काम करतो आणि ह्याच्या पुढे मी करत राहणार. प्रभाग क्रमांक 19 मध्ये पाण्याची जी समस्या आहे ती कशा पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात? आता मी प्रभागामध्ये फिरतोय, काही ठिकाणी असा एवढा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. जर माझी मिसेस निवडून आली तर आम्ही सगळ्यात पहिला पाण्याचा विषय महानगरपालिकेमध्ये बसून पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करून त्या नागरिकांना जास्तीत जास्त कसं पाणी 3-4 वेळा भेटेल याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणेच करेल. तुम्ही प्रचार करत असताना नागरिकांनी तुम्हाला ज्या ज्या समस्या सांगितलेल्या आहेत, नागरिक समस्या, त्या कशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार? आता मी ज्या प्रचारासंदर्भात ज्या ठिकाणी फिरतोय, मग हजोरी असेल, रघुनाथ नगर असेल, असे काही झोपडपट्टी एरिया आहे, त्या एरियामध्ये खूप कचरा वगैरे हे ते कुंड्या नाहीयेत, बाथरूम वगैरे टॉयलेट बी स्वच्छ नाहीत. तर आम्ही जर खरंच निवडून आलो, कारण म्हणलं तर त्या साईडला प्रभाग येतोय, तर विचार केला तर आम्ही पहिलं तिथे स्वच्छता राखण्यासाठी कचरा कुंडी ते जागोजागी ठेवूया. परत बाथरूम टॉयलेट नवीन बांधण्याचा प्रयत्न करून स्वच्छता कशी त्याची कामासाठी माणसं तिथे महानगरपालिकेच्या माध्यमातून नेमण्याचा प्रयत्न करू आणि प्रामाणिकपणे ते प्रयत्न करू निवडण्याबद्दल. मला एक सांगा, तुमची युती आहे
उभाटा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याबद्दल तुमच्या युतीला आता प्रचार करत असताना कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतो आता जनता? आम्ही आज लोकांच्या घरी घरी जाऊन दर्शन वगैरे घेतोय, लोकांची भेटगाठ घेतोय, लोकांना प्रभागातले प्रश्न विचारतोय. तर लोकांच्या मनामध्ये डोक्यामध्ये असंच आहे की हे 5 वर्ष कधी आलेच नाहीये, आमची काही कामच झालेली नाहीत. आता ह्या युतीत महाविकास आघाडीचा जे उमेदवार आहेत ह्यांना आम्ही मतदान देऊ आणि चांगला प्रतिसाद लोकांचा आम्हाला, आम्ही जर विजयी झालो तर जे राहिलेली प्रभागातली कामं आहेत ते आम्ही प्रामाणिकपणे 4 उमेदवार करू. संधी दिली आहे त्या संधीचं आम्ही पूर्णपणे सोनं करू. आणि जे राजसाहेबांनी यांनी उद्धव ठाकरे साहेबांनी जे आमच्यावरती विश्वास दाखवलाय, आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेबांनी आमच्यावरती विश्वास दाखवला, आम्ही सामान्य माणसाचं तिकीट दिलं आम्हाला एक शेतकऱ्याच्या मुलाला, त्याचं नक्कीच सोनवड्या तळाशी जाऊन देणार नाही. कारण आम्ही आज 17 वर्ष या प्रभागामध्ये काम करतोय प्रामाणिकपणे. ह्याच्या पुढे आम्ही करणार आणि करत राहणार. आम्ही निवडून आलो तरी करणार, नाही आलो तरी करणार. मतदान करण्यासाठी तुम्ही मतदारांना कशा पद्धतीने आवाहन करणार? 15 तारखेला सगळ्यांनी मतदान करायला बाहेर पडा आणि आमच्या 4 उमेदवाराला विजय करा. प्रभाग क्रमांक 19च्या माझ्या मायबापांना, माझ्या मित्रपरिवाराला हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान कसं करता येईल आणि तुम्ही ते करणारच अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि आमचे 4 उमेदवार विजयी कराल अशी मी तुमच्याकडे अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.